अमरावतीतल्या एका पोलीस कॉन्स्टेबल महिलेची हत्या करण्यात आली आहे। या हत्येची थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री समोर येते। हे हत्याकांड हत्या नाही तर चोरी वाटावी असा कट रचला गेला, पण या कटात महिलेचा पतीच अडकला। हे नेमकं घडलं कसं? आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिला पोलीस कॉन्स्टेबलची हत्या का, कुणी आणि कशी केली याचा उलगडाही पोलिसांनी केलाय। अमरावतीत नेमकं या महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत घडलं काय? हत्या झालेल्या महिला कॉन्स्टेबलचं नाव काय? हे सगळं प्रकरण काय आहे सविस्तर समजून घेणार आहोत आणि त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सुवर्णा, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आशा तायडे घुले, वय वर्ष 38। स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेली ही महिला अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहायला होती। तिथल्या गुरुकृपा कॉलनीमध्ये आशा आपल्या पतीसोबत राहायची। पण शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे 1 जुलै 2025 ला आशा यांची घरात घुसूनच कोणीतरी गळा दाबून हत्या केली। या घटनेनं खळबळ उडाली। ही महिला पोलीस कॉन्स्टेबल होती, तर या महिलेचा पती देखील राज्य राखीव दलामध्ये कार्यरत होता। आशाची हत्या झाल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली। तिच्या हत्येमागे नेमकं कोण होतं? तिची हत्या का करण्यात आली असे प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित झाले। आशा यांचं पोस्टिंग फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्येच होतं। दरम्यान आशा यांची हत्या झाल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवली। मग त्याकरता सीसीटीव्ही फुटेज, परिस्थितीजन्य पुरावे, मोबाईलचा डेटा या सगळ्याच्या आधारे पोलिसांनी कसून तपास केला। या तपासातून चकित करणारी गोष्ट समोर आली। आशाची हत्या तिच्याच पतीने केल्याचं पोलिसांना लक्षात आलं। पण त्याही पेक्षा भयंकर बाब पोलिसांच्या तपासातून समोर आलेली आहे। आशाची हत्या करणारा आणि तिच्या हत्येचा कट रचण्यासाठीचा सगळा घटनाक्रम पोलिसांच्या तपासातून उलगडला गेला। आशाचा पती SRPF मध्ये कामाला होता। त्याचं नाव राहुल तायडे। राहुलनं 1 महिन्यापूर्वीच आशाच्या हत्येचा कट आखला। पोलिसांनी आशाच्या पतीला संशय आल्यानं ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडनं कसून चौकशी केली, आपला खाक्या दाखवला, तेव्हा राहुल तायडेनं हत्येची कबुली दिली आणि भयंकर खुलासे केले। राहुलने 1 महिन्यापूर्वीच आशाच्या हत्येचं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं। त्यानं 2 मित्रांच्या मदतीनं आशाची गळा दाबून हत्या केली। पण ही हत्या वाटू नये याकरता त्यानं चोरीचा बनावही रचला होता। आपल्या मित्रांना घरात चोरीच्या बहाण्यानं यायला सांगितलं आणि बायकोची हत्या करण्याची सुपारी राहुलनं दिली। पोलिसांच्या तपासातून या सगळ्या बाबी समोर आल्या। या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं। पण राहुलने असं का केलं याचं उत्तर पोलिसांचा खाक्या दाखवल्यावर समोर आलं। राहुल आणि आशा यांचं लव्ह मॅरेज, दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी। 13 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं। पण गेल्या 4-5 वर्षांपासून राहुल एका दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंधात होता। आशानं राहुल विरोधात पोलिसात तक्रार सुद्धा केलेली होती। नवऱ्याच्या बाहेर प्रेम प्रकरणामुळे आशा सोबत राहुलचा सतत वाद होत होता। बायको सारखी विरोध करते, त्यामुळे राहुल शांत डोक्यानं आशाचा काटा काढण्याकरताचा कट रचत राहिला। स्वतः पोलीस असल्यामुळे आपण हत्येच्या गुन्ह्यातून कसं काय वाचायचं याचं प्लॅनिंग सुद्धा तो करायला लागला। राहुलला माहिती होतं की याचं नीट प्लॅनिंग करावं लागणार आहे, पण तरीही तो कचाट्यात सापडलाच। अखेर पोलिसांच्या तपासातून राहुलनं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे आणि पोलीस कपलमधील ही थरारक मर्डर मिस्ट्री पोलिसांनी उलगडून सांगितली। या प्रकरणी श्रेयस महले वय वर्ष 25 आणि ओम शेकार वय वर्ष 18 अशा 2 आरोपितांना यांना 5 लाख रुपये या मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे यांनी कबूल केलेले होते आणि त्यापैकी काही रकमा त्यांनी वेळोवेळी त्यांना दिलेल्या सुद्धा होत्या। या बाबत या 2 आरोपितांना, उर्वरित 2 आरोपितांना आज युनिट 2 चे अधिकारी आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याची टीम यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। परंतु या मुख्य आरोपींनी यांना पैशाकरता, त्यांच्याकरता ओळख वाढवून त्यांना वेळोवेळी थोडेफार पैसे देऊन आणि मग त्यांना हा गुन्हा करण्यासाठी संगनमताने त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतलेली आहे आणि त्या दोघांनी घरात घुसून आरोपीचा मर्डर केलेला आहे। या प्रकरणी तपास अजून सुरू आहे। किती आरोपी समावेश आहे?
याच्यामध्ये आणखीन काही एखाद दोन आरोपींचा समावेश असू शकतो. जसं जसं तपास पुढे जाईल तसं तसं ते दोन आरोपी निष्पन्न होतील.